पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे प्रचारात व्यस्त झालेले. भाऊ, आज 2-3 सभा केल्या, काय एकंदर परिस्थिती? मी आत्ता गडचिरोली येऊन राहिलेलो आहे आणि जी काही परिस्थिती आहे लोकांमध्ये भाजपच्या बद्दलचा जो राग आहे आम्ही सुरुवातीपासूनच सांगत होतो. आज नड्डा ते अमित शाह मोदी हे सगळे आले, गडकरी फडणवीस फिरतात, तर यांना लोक पैसे देऊन आणावं लागतं, लोक जमत नाही. ही जी काही परिस्थिती आहे हे निकालाच्या याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहे. पण लोकांच्या मनात भाजपच्या विरोधात राग आहे, नरेंद्र मोदीच्या सरकारबद्दलचा राग आहे, नरेंद्र मोदींच्या खोटेपणाचा राग आहे, ते आपल्याला निवडणुकीमध्ये पाहायला मिळते आहे. आणि काँग्रेसच्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळतो आहे, आमच्या सभेला प्रतिसाद मिळतो आहे, हे चित्र आज आम्ही पाहतो. सांगलीच्या जागेसंदर्भामध्ये उद्यापर्यंत फॉर्म भरणार होते, परंतु विशाल पाटील यांनी आजच फॉर्म भरून घेतला. काही निवडक कार्यकर्त्यांना घेऊन ते गेले आणि त्यांनी फॉर्म भरला. तर काही लोक तुम्हाला भेटायला सुद्धा येणार आहे. अजून तसा काही प्रोग्राम आलेला नाही, पण आघाडीच्याच उमेदवाराला आमच्या तिथं काँग्रेस पाठिंबा देईल आणि त्यांच्याबरोबर राहतील. Come, come, my love, please don't say no, baby. Come, my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. भिवंडीमधून सुद्धा तुम्हाला भेटायला येणार आहे अशी माहिती मिळते आहे. बिलकुल आहे, कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे, पण याचा अर्थ असा नाही की आघाडीमध्ये एखाद्या व्यक्तीने आणि 2-3 लोकांनी पुढाकार घेऊन बिघाडी आणावी, त्याला काँग्रेस पक्ष सपोर्ट करणार नाही. गोंदियामध्ये बावनकुळे यांनी आज एक तुमच्यावर टीका केली की नानाचा विकास कधीच पाना झाला नाही, अशा प्रकारचे वक्तव्य केले. असं आहे, त्यांना म्हणा 10 वर्ष तुम्ही सत्तेत आहात, केंद्रामध्ये निवडणूक केंद्राची आहे, मोदींनी काय उजेड पाडलं ते सांगणं म्हणा. नानाचं नाव घ्यायचं म्हणजे नानाला ते घाबरलेले आहेत. मग तो फडणवीस असेल, गडकरी असेल, त्यांचे बावनकुळे असतील, हे सगळे खालचे लोक नानावरच भाषण करतात. म्हणजे नानाला किती घाबरलेले आहेत. नाना काही सरकार नाही आहे, पण नानावर टीका करतात म्हणून नानाला किती घाबरलेले हा त्याचं उदाहरण आहे. आणि गोंदिया भंडाऱ्यात तर काय, आता नागपूरमधली त्यांची गडकरीची सीट हारते आहे, तर गोंदिया भंडाऱ्यात तर यांच्यासाठी दूर आहे. भाऊ, काही लोकांमध्ये नाराजी दिसते आहे काँग्रेसच्या जागा वाटपावरून. अनेक ठिकाणी नाराजी होताना दिसते, त्यांना कसं तुम्ही माहितीमध्ये काय चाललेलं आहे, अजूनही जागा वाटप झालं नाही, अजूनही डिक्लेअर झालं नाही, त्याच्यावर चर्चा करा. नक्कीच जी चर्चा आहे ती होईल आणि लवकरच सगळा तोडगा निघेल असे नाना पटोले सांगतात. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर.